सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। निर्माण झालेले शेती क्षेत्रातील पेच, शिक्षणाचे व रोजगाराचे प्रश्न हे विधिमंडळाच्या कायद्याद्वारे सोडवावे लागतील। त्यासाठी कल्याणकारी राज्याची व्याप्ती आणखी वाढवावी लागेल। मराठा समाजातील एक मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, याबाबत कोणाचे दुमत नाही। सुमारे 3 दशकांपासून सुरू असलेल्या आरक्षणाच्या मागणीस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एका निर्णायक टप्प्यावर आणले आहे। हा निर्णय स्वीकारत काही वेगळ्या पर्यायांसाठी दबाव गट निर्माण करणे समकालीन परिस्थितीत प्रासंगिक ठरेल। मराठा अभिजनांनी, मराठा संघटनांनी मराठा तरुणांना केवळ आशेवर न ठेवता त्यांना आर्थिक कार्यक्रम आखून देण्याची नितांत आवश्यकता आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि घटनात्मक चौकट यांचा आदर ठेवत राज्यसंस्थेला, राजकीय अभिजनांना हा पेच कल्याणकारी राज्याच्या चौकटीत सोडवावा लागेल। त्यासाठी कल्याणकारी धोरणांची आणि त्यांच्या अंमलबजावणीची व्याप्ती वाढवावी लागेल आणि कल्याणकारी चौकट विस्तारताना त्यातून आश्रित आश्रयदाता संबंध आणखी घट्ट होणार नाहीत आणि योजनांतून गरीब गरजू कुटुंब वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी लागेल। तसेच त्या चौकटीतून समग्र विकासात त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी त्या दिशेने कृतीतून प्रयत्नशील व्हावे लागेल। कल्याणकारी चौकट विस्तार करण्यासंदर्भातील उदाहरणे पाहू। मराठा क्रांतीमुख मोर्चानंतर मराठा तरुणांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून सारथी संस्था सुरू करण्यात आली। या संस्थेच्या योजनांचा लाभ प्रामुख्याने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्गाला, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अधिक होताना दिसतोय। परंतु अद्यापही सारथी संस्थांच्या विविध योजना, शिष्यवृत्ती यांची माहिती मराठवाड्यात मिळत नाही। सारथीतील योजनांची व्याप्ती वाढवणे, जिल्हानिहाय केंद्र सुरू करणे, संस्थेला पुरेशी स्वायत्तता देणे, अधिछात्रवृत्तीची संख्या वाढवणे आवश्यक आहे। अधिछात्रवृत्ती 6 महिन्यांऐवजी दर महिन्यास मिळावी अशी संशोधक विद्यार्थ्यांची मागणी आहे। महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य मराठा कुटुंबाची अडचणी मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक शिक्षणासंदर्भात येत असते। अशा शिक्षणासंदर्भात मदतीची सारथीच तरतूद नाही। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांतील शेतकरी, इतर लहान सहान व्यावसायिक वर्ग, 3 व 4च्या कर्मचाऱ्यांची मुले-मुली लातूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे या शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत। त्यांच्या 12वीचे मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च पालक कसे तरी भागवतात, पण मेडिकल, इंजिनिअरिंग, इतर व्यावसायिक कोर्स, उच्च शिक्षणाचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे। मराठवाड्यातून डॉक्टर, इंजिनियर होण्याचे प्रमाण वाढत आहे। ग्रामीण भागातील पालकांना मेडिकल कॉलेजची फीस भरणे परवडत नाही, त्यामुळे शासकीय अनुदानित प्रवेशाचा कोटा वाढण्याची आवश्यकता आहे। शिवाय मराठा आरक्षण आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचल्यानं 2024 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनू शकतो। आरक्षणासंदर्भातील तात्विक मुद्दे, घटनात्मक उद्देश आणि आरक्षणाचे सामाजिक अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत योजनांची व्याप्ती वाढविणे आवश्यक आहे। त्यासाठी सारथी व अण्णासाहेब पाटील मंडळाचे बजेटही वाढविणे आवश्यक आहे। तसेच शेती प्रश्न, सिंचन प्रश्न, हमीभावाचे प्रश्न सोडविणे आणि सर्व शासकीय, निमशासकीय विभागातील रिक्त जागा नियमितपणे भरणे आवश्यक आहे। समजा आरक्षण मिळालेच तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासन नोकर भरती करणार आहे का, हाही प्रश्न आहेच। निकष इत्यादी मुद्दे समजून घेण्याची आज कोणाचीही तयारी दिसत नाही। त्यामुळेच भविष्यातील 2 समूहातील संघर्ष टाळायचा असेल तर एकूणच महाराष्ट्रीय समाजाची सामाजिक वीण बांधून ठेवायची असेल तर आरक्षणाची 50% मर्यादा उठविणे आवश्यक आहे आणि सोबतच जातवार जनगणना प्रारंभ करणेही आवश्यक आहे। आयोग आणि सर्वेक्षणात वेळ न दवडता राज्यांना आरक्षणासंदर्भातील विधिमंडळाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणे आवश्यक आहे। याशिवाय मराठा कुणबीकरांच्या प्रक्रियेतून निर्माण होणारा मराठा विरुद्ध ओबीसी वाद टाळण्यासाठी ओबीसी आरक्षणाची 19% मर्यादा वाढवण्याचा एक मार्ग आहे। भविष्यात आरक्षणही मिळेल, पण त्यातून काही प्रश्नही निर्माण होणार आहेत। 20 जानेवारी 2024 पर्यंत 57, 241 एवढ्या कुणबी नोंदी सापडल्याचा सरकारचा दावा आहे, पण यातील 1967 पूर्वीच्या म्हणजे जुन्या नोंदी किती आणि नवीन नोंदी किती हे स्पष्ट नाही। कुणबी म्हणून आरक्षण मिळत आहे अशांची संख्या किती आहे हे शासनानं स्पष्ट करायला हवं।